नमस्कार मंडळी, श्रावण महिना चालू झाला आहे आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्याजवळच्या कोणत्या शिवमंदिराला दर्शनासाठी जाऊ, तर आजच्या भागात मी तुम्हाला पुण्याजवळची अशी 5 शिवमंदिरे दाखवणार आहे जी तुम्ही या श्रावणात नक्की पाहायलाच हवीत. शेवटचे मंदिर तर खूप खास आहे आणि बहुतेक लोकांना माहीतच नाही, तर पूर्ण व्हिडिओ बघा. श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर, शनिवार पेठ. पुण्याच्या मध्यवस्तीत मुठा नदीच्या काठी शनिवार पेठेत वसलेले हे मंदिर म्हणजे पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात ऑक्टोबर 1736मध्ये या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि जून 1738मध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. शिवरामपंत चितराव यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झालं आणि याचा खर्च खुद्द पेशव्यांनी उचलला होता. पेशवे दप्तरातही याची नोंद सापडते. मंदिराच्या 9 नक्षीदार कळसांमुळे आणि आतल्या अंतर्गत प्रदक्षिणा मार्गामुळे हे मंदिर स्थापत्यदृष्ट्या वेगळं ठरतं. अमृतेश्वर आणि पर्वतीचं देवदेवेश्वर या इतर पेशवेकालीन शिवमंदिरासोबतच ओंकारेश्वराचं नाव पुण्यात आदरानं घेतलं जातं. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे मोठी गर्दी असते. पुण्यधाम आश्रम, सिद्धेश्वर महादेव मंदिर, पिसोळी. पुण्याच्या पिसोळी भागात पुण्यधाम आश्रमाच्या आवारात सिद्धेश्वर महादेवाचे हे मंदिर आहे. हा आश्रम मुख्यत्वे सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी ओळखला जातो आणि मंदिर यात शांत हरित परिसराचा भाग आहे. या आश्रमाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली भव्य कैलास पर्वताची प्रतिकृती, जी लांबूनही सहज नजरेत भरते आणि आश्रमाच्या दृश्य ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. रांजेश्वर महादेव मंदिर, खेड शिवापूर. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ रांजेश्वर महादेवाचे मंदिर वसलेलं आहे. या मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की याचा संबंध थेट शिवाजी महाराजांशी जोडला जातो. मंदिराचं शांत निसर्गरम्य वातावरण आणि साधी बांधणी हे इथलं वैशिष्ट्य आहे. पुण्यापासून जवळ असूनही हे मंदिर तुलनेनं कमी गर्दीचे आणि निवांत आहे, त्यामुळे शांततेत दर्शन घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. जरसेश्वर महादेव मंदिर, खडकवासल्याजवळ. पुणेकरांच्या नेहमीच्या वीकेंड सर्किटमध्ये खडकवासला धरण आणि सिंहगड हमखास असतातच, पण याच परिसरात जरा वाट वाकडी केली की जरसेश्वर महादेवाचं मंदिर सापडतं. कुटुंबासोबत जाण्यासारखं सहज पोहोचता येणारे हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात आणखी सुंदर दिसतं. आजूबाजूचा हिरवागार परिसर आणि धुक्यात हरवलेले डोंगर या मंदिराच्या वातावरणाला वेगळीच झालर देतात. या मंदिराशीही शिवाजी महाराजांचा जनश्रुतीचा धागा जोडला जातो. खडकवासल्याच्या घाट माथ्यावरचे हे मंदिर प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या अगदी जवळ असूनही दुर्लक्षित राहिलेला एक शांत कोपरा आहे. शंकरेश्वर महादेव मंदिर, साकुर्डे, जेजुरी. जेजुरी जवळच्या देवदरा दरीत साकुर्डे गावाजवळ शंकरेश्वर महादेवाचं मंदिर वसलेलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली रचना आणि वातावरण उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची आठवण करून देतं, असं स्थानिक भाविक सांगतात. दरीत वसलेलं हे मंदिर आजूबाजूच्या डोंगर रांगांमुळे एक वेगळाच निवांत आणि आध्यात्मिक अनुभव देते. याच परिसरात बोंबलेश्वर आणि रामेश्वर ही आणखी 2 शिवमंदिरे असल्यामुळे शंकरेश्वराला भेट देताना एक छोटा मिनी सर्किटच पूर्ण करता येतो. जेजुरीच्या मुख्य खंडोबा मंदिराच्या वाटेवर थोडं आतल्या बाजूला वळलं की हे शांत ठिकाण सापडतं. तर ही होती पुण्याजवळची 5 शिवमंदिरे. प्रत्येकाची स्वतःची गोष्ट, स्वतःचं वातावरण. या 5 पैकी कोणतं मंदिर तुम्ही आधीच पाहिलंय आणि कोणतं आता भेट द्यायचं ठरवलंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. धन्यवाद.